हॅलो एव्हरीवन, फिजिक्स प्रॉब्लेम ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो आजचा जो आपण प्रॅक्टिकल घेऊन आलो आहोत तो आहे सरफेस टेन्शन. सो पहिल्यांदा आपल्याला एल सी फाइंड करायचं आहे. एल सी फाइंड करण्यासाठी आपल्याला व्हर्नियर स्केल अँड मेन स्केल लागणार. सो व्हर्नियर स्केल टोटल नंबर्स ऑफ व्हर्नियर स्केल अँड मेन स्केल डिव्हिजन आपल्याला फाइंड करायचं आहे. सो मेन स्केल डिव्हिजन जे आहे ते इकडे 0.05 आहे अँड व्हर्नियर स्केल टोटल किती आहेत 50 आहेत. तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. सो एल सीसाठी आपल्याला हे दोन रिक्वायरमेंट आहेत ते पहिल्यांदा लिहायचे आणि देन आपल्याला एल सी फाइंड करायचं आहे. सो 0.05 अपॉन 50 किती येणार ते आपल्याला पाहायचं आहे. बघा हा जो आहे तो टोटल किती आहे, टोटल नंबर्स ऑफ डिव्हिजन 50 आहेत. ओके, आणि मेन स्केल ऑन मेन स्केल जे आहे ते 0.05 आहे. लिस्ट काउंट जो आला आहे तो बघा 0.001 आपण ते फाइंड केलेला. आता आपल्याला रेडियस ऑफ बोर ऑफ कॅपिलरी फाइंड करायचं आहे. आता हे अरेंजमेंट जे आहे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल दोन्ही पण आहेत. आपल्याला एक अरेंजमेंट जी आहे त्या पद्धतीने फाइंड करायचं आहे. आता आपण ही अरेंजमेंट फाइंड करणार आहोत. सो अरेंजमेंट ऑफ कॅपिलरी पहिल्यांदा अशी आडवी पकडायची आहे स्टँडवर आणि आपल्याला हा जो आहे मिडल सर्कल आहे, मिडल व्हाईट सर्कल, तो त्याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे. सो अरेंजमेंट ऑफ फोकसिंग अशी करायची आपल्याला. रीडिंग घ्यायची आहे. ओके, आता रीडिंग घेताना आपल्याला हा जो आहे व्हर्टिकल लाईन ते आपल्याला ह्या व्हाईट सर्कलच्या बरोबर कडेला घ्यायची आहे. आता हा जो नॉब आहे तो आपल्याला सरकवायचा आहे आणि त्याने तो ॲडजस्ट करायचा आहे. तो बघा मी बरोबर परफेक्टली जो व्हर्टिकल लाईन आहे तो सर्कल व्हाईट सर्कलच्या बरोबर कडेला आणले. आता आपल्याला रीडिंग घ्यायची आहे. आता बघा व्हर्नियरचा 0 मेन स्केलला कुठे टच होतो तो बघायचा आहे. 1.9वर आहे आणि कोइन्साइड डिव्हिजन जी दिसते आपल्याला तो 10वर दिसते. ओके, टोटल 50 लाईन आहेत. टोटल आपल्याला 50 लाईन्समध्ये 10 लाईन जी आहे ती कोइन्साइड होताना दिसते आणि मेन स्केल 1.9 मिळते. सो लिहिताना असं लिहायचं आपल्याला 1.9 10 आणि बी इंटू एल सी करायचं आणि टोटल करायचं आहे. आपल्याला किती मिळतोय 1.91 ही आपली रीडिंग. नेक्स्ट आपल्याला वाय फाइंड करायचं आहे. तर वाय फाइंड करण्यासाठी तो जो नॉब आहे आपण बघितला, हा जो नॉब आहे तो सरकवायचा आहे आणि आपल्याला लेफ्ट साईडला घ्यायचा आहे. मग अशी राईट साईडला होता व्हर्टिकल लाईन, तो आपण लेफ्ट साईडला घ्यायचे आहे आणि आपल्याला रीडिंग बघायचं आहे. आता रीडिंग बघा इकडे 0 जो आहे व्हर्नियरचा तो 2वर आहे आणि कोइन्साइड डिव्हिजन आपल्याला 20वर मिळते. सेम लिहायचं आहे आपल्याला रीडिंग 2 आणि आपल्याला काय मिळतो 20. सो 2.02 आपल्याला टोटल रीडिंग मिळते. आता हा वाय लिहायचा, नंतर डी फाइंड करायचा. डी काय एक्स मायनस वाय नॉर्मली सबस्ट्रॅक्शन करायचं आहे आणि R1 जो आहे तो त्याला D1/2 केला की आपल्याला रेडियस मिळते. तो किती आला आहे 0.05. हा डायमीटर जो कसा फाइंड केला आहे बघा. नॉर्मली स्केलने आपण जर असं घेतला तर एका साईडला 2 आला आहे आणि एका साईडला जर 5 आला आहे, तर ह्याचा जो डिफरन्स जो आहे तो किती असणार आहे 3 असणार. तो 5 - 2 3 ह्याच टाईपने आपण एका साईडला ॲडजस्ट केला, दुसऱ्या साईडला ॲडजस्ट. नेक्स्ट आपल्याला हाईट फाइंड करायची आहे. ओके, हाईट फाइंड करण्यासाठी अशी अरेंजमेंट आपल्याला करायची आहे. कॅपिलरी वॉटर मध्ये डीप करायचे आणि आपल्याला हा जो मिनिस्कस दिसतोय त्याच्यामध्ये हा जो मिनिस्कस वॉटर मिनिस्कस आपल्याला फाइंड करायचा आहे. आता ह्याच्यासाठी आपल्याला आडवी लाईन म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन आपल्याला लागणार आहे प्लस मार्कची. आता हॉरिझॉन्टल लाईन मायक्रोस्कोपवर असं दिसतंय आपल्याला आणि हॉरिझॉन्टल लाईन जी आहे ते आपल्याला मिनिस्कसच्या बरोबर वर घ्यायची. आता मी अरेंजमेंट केली आहे. ओके, आपल्याला आता रीडिंग घ्यायची आहे. तर रीडिंग घेताना व्हर्नियरचा 0 कुठे टच होतो मेन स्केलला तो 5.05 आणि कोइन्साइड डिव्हिजन आपल्याला 21वर मिळते. आता हा लिहिताना अशा पद्धतीने लिहायचं आहे. आपल्याला काय मिळतं बघा 5.071. सिमिलरली आपल्याला टिप ऑफ द पिन फाइंड करण्यासाठी वॉटर लेवलला तो नॉबने खाली घ्यायचा. आता मी घेतलं आहे आणि आता रीडिंग बघतोय बघा. तर रीडिंग बघा व्हर्नियरचा 0 जो आहे तो 2.35वर मिळतोय आणि कोइन्साइड डिव्हिजन जो आहे तो आपल्याला 13वर मिळतोय. बघा बघू शकता तुम्ही, हा 2.35 आणि हा जो आहे तो 13वर आपल्याला कोइन्साइड डिव्हिजन मिळते. आता हे लिहिताना सेम पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे आणि कॅल्क्युलेशन करायचं आहे. सो पहिल्यांदा हे केअरफुली बघायचं बघा 2.35 13 ॲडिशन 2.363. नंतर आपल्याला हे टेबल कंप्लीट करायचं आहे आणि हा फॉर्म्युलाने टी फाइंड करायचा आहे. सो 72.98 मिळतो. 72.98 डाईन पर सेंटीमीटर आणि न्यूटन पर मीटरमध्ये आपल्याला 0.0729 मिळतो. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. जर समजलं असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.